आणि यानंतर एक अत्यंत मोठी बातमी, ठाकरे गटाची लोकसभेची यादी जाहीर झालेली आहे। बुलढाण्यामधनं नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटानं लोकसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। बुलढाण्यामधनं उमेदवार देण्यात आलेले आहेत नरेंद्र खेडेकर। आता इतर नावं कोणती असतील याची सुद्धा उत्सुकता आहे। उद्यापर्यंत महायुतीची सुद्धा यादी जाहीर होईल, हे कालच अजित पवारांनी स्पष्ट केलं। महायुतीची एकत्रित यादी अद्याप आलेली नसली तरी ठाकरे गटाने बुलढाण्यातले आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। बुलढाण्यामधनं नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे। यवतमाळ वाशिममधनं संजय देशमुख यांना उमेदवारी दिली जाते। मावळमधनं संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी मिळते। सांगलीची जागा ही शिवसेनेकडेच असेल, ठाकरे गटाकडे असेल हे स्पष्ट होतंय, कारण अधिकृतपणे चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा होते। हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी मिळाली आहे। संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे माजी खासदार यांना संधी दिली गेली आहे ठाकरे गटाकडनं। तर उस्मानाबादमधनं धाराशिवमधनं ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली आहे। शिर्डीची जागा ही ठाकरे गटाची असेल, भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी मिळते। नाशिकची जागा सुद्धा ठाकरे गट लढवत आहे। राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाली आहे। रायगडमधनं अनंत गीते यांचं नाव आधीच घोषित झालेलं होतं, त्यांनाच पक्षानं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमधनं विनायक राऊत यांना संधी मिळालेली आहे।